हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा ब्लॉग मी संध्याकाळी 8 वाजता चालू केला आहे, कारण आज हृदय ओपन नसल्यामुळं सगळं लोड माझ्यावरती आहे. आज मला टोटल मी किती 45 पार्सल पॅक केली. त्यानंतर ते पॅक करता करताना 4 तास तरी इझिली जातात. सगळ्यांना वाटतं एवढं सोपं काम नाही, फक्त पॅकिंगमध्ये 3.5 तास तर गेलेच असतील मला वाटते. त्यानंतर मग रुद्रची स्कूलमध्ये मीटिंग पण होती. तर हे सगळं ॲडजस्ट करता करताना म्हणजे मला इतका लोड येतो ना. आता माझ्या चेहरा पण बघा थोडासा ग्लो करतो, म्हणजे काळे डाग पण कमी झाले. तर आता मला कमेंट पण येत नाही जास्त, आणि माझी तब्येतही थोडीशी ठीक व्हायला लागली पहिल्यापेक्षा. याचं कारण सांगते की मी आता घरातलं कोणतंच काम करत नाही, म्हणजे कोणतंच नाही. फक्त कपड्याची मशीन लावते आणि कपडे सुकायला टाकते. याच्या व्यतिरिक्त मी काही पण करत नाही. कारण आधी मी काय करायची, किचन ओटा पण मी स्वतः साफ करायची. मी चहा पिले आज खूप दिवसातून, कारण माझं डोकं एवढं दुखत होतं ना की रुद्राने डोकं चोळून दिलंय, है ना, कसं हसतंय, चोळून दिलंय पूर्ण असं. त्याच्यामुळे जास्त थोडा तेलकट दिसत असेल फेस, वॅसली हे लावल्यामुळं बाम. तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर कामवाली लावणार असाल ना तर अजिबात लावू नका. कारण मी आता ना कामवाली बंद करणार आहे. भले मला 10-15 ऑर्डर कमी आल्या तर चालतील, काहीच हरकत नाही. पण आता मी कामवाली नाही लावणार, कारण एक वेळ मला ना व्हॉट्सअप चॅटिंगसाठी ऑर्डर घेण्यासाठी माणूस लावलं परवडेल, पण कामवाली नाही परवडत. त्याचं कारण सांगते की आधी मी किचन ओटा पण साफ करायची, तर आता मी करत नाही. आता मी तिलाच एक्स्ट्राचे 500 रुपये देते किचन ओटा पण साफ करायचे रेग्युलरचे. आणि आपण कसं छान धुवून मस्त वॉश करतो, ते सगळं सोडा. किचन आवरायचं पण काम आता त्या कामवालीचंच आहे. कारण इथं जे भांडी वगैरे आहेत ना, तर ते सगळं एक टाइमचंच 500, एक टाइमचं. मी रात्रीचं साफ करते झोपायच्या आधी. मला पहिल्यापासूनच असं किचन घाण ठेवून झोपायला आवडत नाही, त्यामुळे रात्रीचं मीच साफ करते. पण एक टाइमचं तिला मी देते. एक टाइमचं 4 वाजताचं, म्हणजे सकाळचं ती 4 वाजता येऊन साफ करते, 3 वाजता. तर तुम्हाला सांगते, मी रुद्र मी आम्ही दोघाच असल्यामुळे मी इथं ना तळले होते हे पापड. आणि पापड तळेन त्याच्यानंतर मी ना टोमॅटोची चटणी केली होती. बघा कांदा लागलाय, आणि हे अक्षरशः इथे अडकवलेलं आहे, इथे अडकवलंय. म्हणजे तिला भांडे उचलताना इतकंही नसेल दिसलं का की हे घाण झाले, आपल्याला बाहेर धुवायला न्यायचं, एवढंही नाही दिसलं. ते सोडा, हे बेसिनमध्ये हे बघा इतकं घाण. म्हणजे आज तरी तिनं थोडंसं तरी व्यवस्थित केलंय, पण इथं आतमध्ये भेटलं असं थर आलाय, थर अक्षरशः वास येतोय. आणि आता मला ते सगळं साफ करावं लागणार. मी 2च दिवस लक्ष नाही दिलं. रुद्राचे पप्पा नसल्यामुळे, माझ्यावर जास्त लोड असल्यामुळं मी 2 दिवसच फक्त लक्ष नाही दिलं. तर हे सगळे काल तर त्याच्यामध्ये इतकी म्हणजे हे होती, जे आपण समजा चवळी वगैरे असं जे ते धुवून असं होताना काही थोडंफार सांडतं, तर ते सगळं मी काल रात्री काढलं होतं. आज काय फक्त घासून व्यवस्थित चकाचक करायचं होतं, तेही राहिलं. आणि आता किचन आवरायचे पैसे देते, तर भांडी पण मांडणीला लावायला पाहिजे होते असं मला वाटतं. कारण मी हाताने पोछा लावायला सांगत नाही, मी दांड्याने लावायला सांगते. कारण मी म्हणते असू दे, तेही माणूसच आहे. त्यांनी सगळे इथं जेवढे पण लोक आहेत ना, ते हाताने पोछा लावायला लावतात, पण मी नाही, मी हाताने नाही लावत कधीच नाही. ती म्हटली ना तरी पण मी म्हणते डंडे से लगा दो, तुम्हारी भी मेहनत कम हो जाएगी. एवढंच नाही तर तिला मी आठवड्यातून म्हणजे साडी समजा सड्डे सारखं काही ना काही देत असते. पण तेवढं तरी म्हणजे थोडंसं. आणि त्यात पेमेंटमध्ये पण मी 100-200 रुपये वाढवून देते सगळं. मग आपण जर इतकं करतोय तर समोरच्याने आपल्यासाठी थोडंफार केलं पाहिजे. ती कामही व्यवस्थित करत नाही, किचन ओटाही व्यवस्थित साफ करत नाही, फरशी व्यवस्थित काहीच. म्हणजे आता हे जे खाली आपण हे जे सोप्याच्या पुढे टाकतो ना, हे मी टाकते सगळं आणून आतमध्ये, सगळं तेही ठेवत नाही व्यवस्थित, म्हणजे काहीच नाही. त्यामुळे मला आता इतकं चिडचिड होते ना, त्याच्यामुळे आता मी कामवाली काढून टाकणार आहे. आणि दुसरी चांगली मिळाली तर ठीक आहे, नाही तर मग आता मी दुसरा काहीतरी ऑप्शन काढेन किंवा मग काम कमी करेन. कारण आपलं घर चांगलं तर सगळं चांगलं असं मला पहिलं वाटतंय. हॅलो, डोकं तर दाब. दाबून मग हातात घ्यायचं. लय बास झाला, बाम नको लावता, लय डोकं तुला झणझणत मग ते असं गेलं नको बास. आता हे भाग कुठे लाव, आता हे भागातला उशीर पुसून घेते. मग या ह्याने दाबतं इकडं, मग डोकं चोलायचं, मग असं. बहुत बढ़िया लग रहा है शेचोर.
ऐसे चल बस. तर आता फायनली ना इतक्या दिवसानंतर माझी प्रिंट बनवून तयार झाले. मी खूप इतका विचार केला ना ह्याच्यासाठी, म्हणजे अक्षरशः 2-3 दिवस नुसते याच्यातच गेलेत. ही डिझाईन अशी कर, ती डिझाईन तशी कर, हे नको ते नको. आता ही माझी फायनल रेडी झाली होती. तरी पण मला जो माझी विठू माऊलीच्या तिथं मी जो टिलक घेतला आहे ना, जो आपला ह्याचा पांडुरंगांच्या कपाळावरचा टिक्का, तर तो मला असं वाटत होतं की येल्लो कलरचा असायला पाहिजे होता. तो जास्त सुंदर दिसला असता चंदनासारखा, किंवा मग ते थोडासा असा रेडिश कलर पाहिजे होता. पण ही फायनल प्रिंट माझी झाली आहे. तर ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा मी असं फक्त एवढंच घ्यायचं ठरवलं होतं, जे आत्ताही दिसते ना माझी विठू माऊली. पण नंतर मी म्हटलं वरती थोडंसं ॲड करूया. आणि अशा खूप सगळ्या वेगवेगळ्या पांडुरंग, अशा खूप डिझाईन मी बघितल्या. ChatGPTला विचारलं. म्हणजे ChatGPT तर वेगळंच काहीतरी बनवून देत होती. मला जसं पाहिजे तसं तर देतच नव्हती. त्यानंतर हा जो टिक्का आहे ना, तो मला लास्ट तिथं लावायचा होता. पण ते लोकं बोलले की आता तुम्ही लय परेशान करून ठेवलं आहे. मग मी म्हटलं अरे फक्त मी 2-3च प्रिंट चेंज केल्यात, म्हणजे 2-3दाच मी ह्याच्यात ते करा, त्याच्यात ते करा असं सांगितलं. पण त्यांचं कामच आहे ना ते. म्हणजे आपल्याला आवडेपर्यंत, आणि एकदा का आवडलं मग ते ते काय डायरेक्ट बनवून देणार आहेत आपल्या कपड्यावरती. तर याच्यातून ना मला हे सांगायचं आहे की प्रत्येकाचं आपल्या याच्या मागचं ना काहीतरी कष्ट असतात. म्हणजे आता ही प्रिंट करण्यासाठी ना मी खूप म्हणजे कष्ट केलेत, की अशी घ्यायची का, तशी घ्यायची का, तिथे पार्ट जोडू, तिथे हा पार्ट जोडू, असं खूप. आणि मला जर ही माझी प्रिंट कुणी कॉपी केली, म्हणजे कुणी जरी आपल्या कपड्यावरती बनवून घेतलं आणि सेल केलं, तर मला काहीच वाटणार नाही. मनापासून सांगते, काहीच नाही. मला माझं असं असतं की नाही ठीक आहे, आपलं बघून जर त्याने केलं तर चालतं आहे, तो पुढं जातो ना, हे महत्त्वाचं आहे. पण काही Instagramवरती ना 2-3 बायका आहेत ज्या सारखंच, म्हणजे त्यांचे व्हिडिओ तेच असतात. रोज एक व्हिडिओ सुटला ना की माझं हिनं कॉपी केलं आणि माझं तिनं कॉपी केलं आणि माझं कॉपी करायचं नाही आणि तुमचं स्वतःचंच करा, असं तसं हेन तेन. त्यामुळं ना मी म्हणजे म्हणजे मागच्या वेळी बघा मी ते मोरयाचं केलं होतं ना, तर असंच Instagramवरती किंवा Googleवरती फोटो टाकले आणि मग आहे ती तशीच डायरेक्ट तो लोगो मी घेतला होता आणि प्रिंट केला होता. पण लगेच समोरच्याची बोलण्याची ट्युनिंग आपल्या लक्षात येते की नाही, आपल्यावरती रोखून बोलते, नाही ती आपल्या ह्याच्यावरती रोखून बोलते, किंवा असं थोडंसं वाटतं, जरी आपलं स्वतःचं काही असलं ना तरी. त्यामुळं मग मी यावेळेस ना अगदी थोडंसं वेगळं आणि हटकं करायचा प्रयत्न केला आहे. कारण बायकांना आपलं आपलं त्यातमध्ये किती पण श्रेय असलं ना, तर त्यांना वाटतं की नाही आणि माझ्यासारखं, अरे तुमच्यासारखं कुणीच नाही. प्रत्येकजण आपलं डोकं चालवतं. कोणती प्रिंट घ्यायची याच्यावरतीच 8-10 दिवस त्यांच्या घरामध्ये डिस्कशन चालू असते की नाही, कोणती डिझाईन सिलेक्ट करायची वगैरे. तर असं काही करू नका, कारण आती तिथं माती असतं, ही म्हण आहे ना तेवढीच जास्त खरी आहे. त्यामुळं ना म्हणजे जगू आणि जगू द्या, असे ह्या टाईपचं ना वागलं पाहिजे, मला असं वाटतं बरं का. ते जाऊ द्या. तुम्हाला ही वाली डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. बापरे, काय फन आहे बाबा, गरमीमध्ये साडी नेसून ना शूट बीट करणं नुसतं बघा. घामाने ओली चिम झाली तरी 17दा पुसते रुमालानी चेहरा, तरी एवढी असं दिसतंय. तर आता मी चालले तशी साडी म्हणजे काढून टाकणार आहे. गळ्यातलं तर मी पहिल्यांदा काढलं. आणि तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे ही मुनिया पैठणी जी आपली 870 वाली, एवढी सुंदर क्वालिटी आहे ना, खूप जास्त मस्त आहे, खूपच मस्त. तर हे नाही, पण मला एक तुम्हाला साडी दाखवायची आहे, जी की आता सध्या खूप बांधणीमध्ये ना मस्त ट्रेंडिंगला आहे. तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल, पण तरीही म्हटलं आता शूट करते तर तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये दाखवते. ओपन केली, पूर्ण एवढी शाईन आहे ना या साडीमध्ये. हे पूर्ण ना थ्रेडवर काम आहे, म्हणजे असं हत्तीचं आहे बघा इथं. हे हत्तीचं पण पूर्ण पहिलं हे थ्रेड आहे मध्ये, आणि बाकी मग हे सगळे एम्ब्रॉयडरी, त्याच्यासोबत हे सगळे स्टोन आहेत. ते सिरोस्कीचे स्टोन म्हणतात ना, तसे टाईपचे हे स्टोन आहेत. एवढी, आणि फक्त 750 रुपये प्राईज आहे आपल्याकडे. तसे खूप बाहेर महाग विकत आहेत, पण मी सगळ्यात स्वस्तच ठेवलेली आहे. मेन गोष्ट म्हणजे जरा ब्लाऊज आहे ना डिझायनर आहे. तुम्हाला मी दाखवते एक ब्लाऊज ओपन करून. मला लय घाम येतोय पण आता दाखवतेच. हे बघा, मस्त असा हा डिझायनर ब्लाऊज आहे. हा बॅकला किंवा फ्रंटला आपल्याला जिकडे आवडेल तिकडे आपण स्टिच करू शकतो. या स्लीव्ज आहेत, आणि मग बाकीचा अर्धा ब्लाऊज हा प्लेन आहे. पूर्ण 1 मीटरचा ब्लाऊज आहे. बांधणीमध्ये साडी जाते, आणि ही पूर्ण पायपिंग आहे ना, त्या कॉन्ट्रास्ट पायपिंगचा ब्लाऊज आहे. आणि सोबत असे गोंडे आहेत बघा. एवढी हेवी आहे ना बांधणीमध्ये, पहिल्यांदा हेवी एवढा पॅटर्न आला. इतका सुंदर दिसतो ना, खूपच मस्त. पूर्ण अशी बॉर्डर आहे ही वाली.
खूप भारी दिसते. तुम्हाला पाहिजे असेल ना लवकर या, कारण खूप कमी पीस मी आणलेले आहेत, कारण मला माहीत नव्हतं की क्वालिटी कशी असेल. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा कोणतीही गोष्ट घेताना थोडी कमी क्वांटिटीमध्ये घेते, नंतर मग क्वांटिटी वाढवते. तसं मी तुम्हाला काही कलर दाखवते बघा. हे असे, हा बघा किती फेंट आणि असा खूप अबोली कलर आहे, एकदम नॉर्मल पण इतका ओरिजिनल रिअलमध्ये इतका सुंदर दिसतो ना हा कलर. खूप सगळेच कलर खूप भारी आहे, तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटतील सगळे कलर. तर चला आता मी पटकन आवरणार आहे, कारण मला आता साडी वगैरे हे सगळं कधी एकदाच काढेन असं झालंय. माहिती आहे, हे हेअरस्टाईल करा आणि मला तर काही येत नाही. मी कसं तरी बघा पाठीमागे जसं होतं ना माझं दिवसभराचं, मी तसंच ठेवलं आहे. त्याच्यावरती फक्त गजरा गुंडळण झाली माझी हेअरस्टाईल. कारण ना म्हणजे मला काय माहीत, पण असं वातावरणच असं नाही आहे की हे करायचं. एक तर पाऊस पडत नाही, गरमी काय मापाच्या बाहेरच वाढत चालली. त्यात एकट्यावरती आलेला ताण लोड हे सगळं. तर आणि रुद्र तर 2 तासांपासून त्याचं चाललं होतं, मम्मा झोपवना झोपवना. आणि एकटा झोपणं शक्यच नाही. मी जिथे राहील ना तिथंच त्याला राहायचं असतं. इकडे त्याला म्हटलं ना आतमध्ये रूममध्ये तरी जाऊन बस कमीत कमी, तरी पण त्याला बसायचं नसतं. त्याला भीती वाटते, काय माहिती एवढं भित्र पोरगं आहे ना माझं. तर म्हणजे मी नाही भीती एवढी, पण तो इतका जास्त भीतो ना, मला काही वाटत नाही असं एकटं राहिलं काय आणि कोणी असलं नसलं इतकं काय असं भीती नाही वाटत. तर आता फायनली आम्ही दोघं जण झोपणार आहे, मी आणि रुद्र तर ऑलरेडी झोपला आहे, मी पण आता झोपते. तर मी बघा इकडं AC चालू आहे आणि अक्षरशः AC चालवून किती वेळचा झाला, पण अजून रूम थंड नाही पडली, म्हणून मी इथं समोर उभा राहिले. आंघोळ करून आली, पाणीही गरम आहे. तर हा प्रॉब्लेम आहे. आणि मी बंद केला होता AC, कारण लाईट बिल बघून 5,000 लाईट बिल आलं. म्हटलं आपल्याला ACची हवा नको. पण त्याच्यानंतर ना इतकं म्हणजे गरमी होती की नंतर आम्ही असा थोड्या दिवस बंद ठेवला. नंतर कूलर आणला, कूलर चालवला 1-2-3 दिवस. पण कूलरने पण काय असं चिकट वाटायला लागलं. आणि नंतर म्हटलं आपण जे कमवतोय कशासाठी, स्वतःसाठी, म्हणून म्हटलं एखाद महिना पाऊस पडेपर्यंतच वापरूया म्हणून चालू आहे. पण पाऊसच यायचं नाव घेत नाहीये, असं होतंय. त्याच्यामुळं आता ऑप्शन नाही आणि बिना ACची आता झोपच येत नाही. आधी आम्ही अर्ध्या रातचं तरी बंद करायचो थंड झालं की, पण आत्ता अक्षरशः मी रात्री 10ला आता मी चालू केले, सकाळी 6ला बंद करते माहिती आहे. असंच सुरू आहे. तर काही नाही, एकदा एखाद्या गोष्टीची सवय लागली ना ती सुटत नाही म्हणतात ना, खरं आहे. आता याचं लाईट बिल किती येईल ते माहीत नाही, पण आता ठीक आहे ना, 1-2 महिना असं समजून आम्ही चालले आपलं थोडं जास्त कष्ट करायचं आणि लाईट बिल भरायचं, पण निवांत झोपायचं आरामात. एकदा झोपलं ना सकाळी अक्षरशः डोळे उघडत नाही. रुद्र तर इथंच, मग 5 मिनटं, मग 2 मिनटं थांबा आलोच, असं सुरू असतं त्याचं. तर आता उद्या रुद्रेश पप्पा येतील, त्यामुळं मला आत्ता अस्ताव्यस्त तर माझं घर आहे, पण मला सकाळ उठून मला सगळं आवरावं लागणार आहे, कारण त्यांना अजिबात इथंही ठेवलंय, तिथं ते बॉटल, तिथं यास आवडत नाही. आणि मी रात्रीचं ना हे रिकॉर्डचं सिरम यूज करते आणि हे स्प्रेच आहे, म्हणजे डायरेक्ट आता ना असं स्प्रे करायचं. मी ह्याला वापरते, ह्यालाच ना 7-8 महिने होत आले असतील, पण हे संपलेलं नाही अजून अर्ध पण, कारण ते रेग्युलर यूज केलं पाहिजे. माझं कसं आहे, आज केलं उद्या सोडलं परवा केलं. तर तुम्ही करणार असाल ना तर रेग्युलर यूज करा, इतका ग्लो येतो आणि इतकी छान राहते ना स्किन खरंच. पण माझ्याच्याने होत नाही म्हणून. पण हे ना आपण असं विचार करतो की महागात आहे. ही बॉटल किती रुपयाची माहिती आहे? 700 रुपयाचं आहे, 699ची. आता पण हे कसं आहे, वर्षभर चालतं आणि एका वर्षासाठी आपल्या चेहऱ्यासाठी आपण 700 रुपये घालवू शकतो असं मला तरी वाटते. आणि मी हे स्प्रेवालं घेतले, ते असं ड्रॉपवालं असतं ना ते पण आहे, पण ते असं लावा परत तसं चोळात, आणि हे कसं पाण्यासारखं आहे, म्हणजे असं पाणी मारल्यासारखाच फील येतो. आणि असं स्प्रे केल्या तरी इतकं असं थंड वाटतं ना, मस्त वाटतं. आणि मी ज्या दिवशी मारते त्यावेळेस रुद्रेश पप्पाच्या चेहऱ्यावर पण असं स्प्रे करते, म्हणतात वाव गारगार वाटते असं म्हणतात ते. तर रेग्युलर यूज करा तुम्ही, मी लिंक देईल ह्याची, खरंच खूप भारी आहे आणि काहीच्याने साईड इफेक्ट पण होत नाही. मी आता खूप दिवस झाले यूज करते, फक्त रेग्युलर यूज करा, बघा कसली भारी स्किन होते नुसती. मी पण रेग्युलर यूज करून आता बघणार आहे, कारण मला होत नाही पण आता करणार आहे. बाकी चला भेटत उद्याच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, बाय बाय.